शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहात, पती पत्नी, आणि तुमचं कार्य ओबीसी सेलच्या माध्यमातून माहिती आहे. शिवसेना पक्ष तुम्ही वाढवलाय तळागाळामध्ये, आणि एकनाथजी शिंदे असतील, कसबे साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे, ओबीसी संघटनेसाठी काम केलेलं आहे. तर आता तुम्ही उमेदवारी दाखल केलेली, आणि कसा प्रतिसाद आहे लोकांचा? मला फार चांगला प्रतिसाद आहे. आमचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेले अनेक वर्षापासून मुंडवा प्रभागामध्ये काम करत आहे. मुंडव्यातील ट्रॉफिकची समस्या असेल, रोडची असेल, ड्रेनेज लाईन समस्या असेल, आमच्या मुंडवा स्मशानभूमीमध्ये अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून तिथं पाण्याची लाईन केली, आमच्या स्मशानभूमीमध्ये ड्रेनेज बोर मारून घेतले यांच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून, तसंच कॅमेरे बसवले. आता ते स्मशानभूमीचं आम्ही साहेबांच्या निधीतून आम्ही स्मशानभूमीचं काम चालू केलं आहे. अनेक सोसायट्यामध्ये रोडची ड्रेनेजची लाईन मी केली. जर मी सर्वसामान्य घरातले कार्यकर्ता आहे, म्हणजे फार गरिबीतनं आलेला मी मुलगा आहे. शिंदे साहेबांनी जी एवढी मोठी आमच्या पती पत्नीवर जबाबदारी दिली, मी खरोखर ऋणी आहे की सर्वसामान्य घरामध्ये 2 तिकीट आले आणि साहेबांचा आम्हाला आदेश आहे, तू लढ रे, तुला काय करायचंय. आणि त्याच पद्धतीने आम्ही 100% भीमशक्ती शिवशक्ती आम्ही एकत्र आलेलो आहे, आणि 100% आम्ही झेंडा हा फडकावणारच आहे. आणि जर माझ्याकडे पद नसताना आम्ही एवढी कामं केली, जर मी पुणे महानगरपालिकेत गेलो, आमच्या प्रभागातला ट्रॉफिकचा प्रश्न असेल, आमच्या प्रभागामध्ये एकही विरंगुळा केंद्र नाही, आमच्या प्रभागामध्ये एकही गार्डन नाहीये, या सगळ्या सुखसुविधा सोडवायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे माझ्यासमोर जयश्रीताई आहेत. लाडकी बहीण योजना शिंदे साहेबांनी आणली, आणि लाडकी बहीण योजना, आणि आम्ही पाहतोय, आम्ही इथले स्थानिक नागरिक आहे, तर तुमचं बचत गटांचं जाळ आहे, महिलांचं मोठं प्रतिनिधित्व करताय तुम्ही एवढ्या वर्ष. तर काय महिलांना सांगाल आणि कसं आव्हान कराल? जे गोरगरीब महिला असतात की जे कुटुंबातून म्हणजे थोडक्यात बाहेर येऊन त्यांचे प्रश्न सांगण्याचा प्रयत्न करत नाही, मला महिलांना एवढं सांगायचं आहे की त्यांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी एक बाहेर येऊन त्यांनी आपले मत मांडावे, आपले काही प्रश्न असतील त्यांनी सांगावे, आणि तो आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही पुढाकार घ्या? हो, 100% सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणार. तसेच सुवर्णाताई नडगम आहेत माझ्यासमोर. ताई, काय विजन घेऊन तुम्ही मैदानात उतरलाय, आणि प्रभाग क्रमांक 14च्या जनतेला काय आव्हान कराल? मी प्रभाग क्रमांक 14च्या जनतेला हेच आव्हान करेन, आजपर्यंत तुम्ही वर्षानुवर्ष तेच सहन करत आलात, तुम्ही फक्त एकदा आम्हाला एक संधी द्या, तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडवून पूर्ण आपल्या एरियाचे कायापालट करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. काय सांगाल अजून प्रभागाबद्दल? प्रभागामध्ये खूप सगळ्या म्हणजे